राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात घडामोडींना वेग आलाय। सध्या आपण ज्या बातम्या पाहतोय त्यामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे हा निकाल देणार आहेत। त्यामुळे राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नेमकं काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर याआधी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलेलं आहे। मात्र त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष आज काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। याबाबतच्या ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन नणारे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, राष्ट्रवादीसाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा निकाल असणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच कारण ज्या प्रकारे आपण पाहत आहोत अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांमध्ये आता आमदार अपात्रतेसंदर्भात नेमकी कुणावर कारवाई होते या संदर्भातील निकाल राहुल नार्वेकर आज सायंकाळी 4:30 वाजता विधिमंडळात देतील। या निकालाचंही शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाईल। त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एकंदरीत या निकालामध्ये कुठले मुद्दे राहुल नार्वेकर मांडतात आणि कुणाच्या बाजूने निकाल देत आहेत हे स्पष्टपणे पाहता येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या नेमकं राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष कुणाकडे राहणार याचाही एकंदरीत निकाल आहे ते या आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीचा घड्याळ जे निवडणूक आयोगाने तुर्तास तरी अजित पवार यांच्याकडे दिलेलं आहे ते या पुढच्या काळातही त्यांच्याकडे राहतं की त्यांच्या आमदारांवरती कारवाई होते हे आजच्या एकंदरीत निकालामध्ये स्पष्ट होईल। कारण नक्कीच चेतन, याबाबतचे नेमके काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतच्या अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।